ओके विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री टॉपिक्समध्ये बेसिक कन्सेप्ट्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहितल्या. पहा, 9th स्टँडर्डच्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक आपल्याला फॉर्म्युला शिकायचा आहे, तो म्हणजे कोण? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या वर्षी बोर्डाच्या पेपरला हा 3 मार्काला प्रूव्ह करायला आलाय. क्वेश्चन्स खूप सोपा आहे. जर मानलो की या ठिकाणी आपण काय आहे, थिटा आहे, ऑब्झर्वर या ठिकाणी म्हणजे तुम्ही आहात. लेट्स टेक द नेम ऑफ द ट्रायंगल इज पी क्यू अँड द आर. So what will happen? Here is angle of 90 degree. PQ कोण असणार आहे? अपोजिट साइड. QR कोण असणार आहे? ॲडजसंट साइड्स. आणि PR कोण असणार आहे? हायपोटेनस. ओके, तुम्ही या ट्रायंगल्स मध्ये जर इन ट्रायंगल कोण आहे PQ आणि R मध्ये साइन थीटा हा जर विचारला तर तुम्ही काय म्हणणार आहे सर? साइन थीटा इज इक्वल टू कोण? PQ अपॉन PR. पॉईंट नंबर फर्स्ट. मी तुम्हाला म्हटलं कॉस थीटा कोण आहे, तुम्ही म्हणता सर कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड कोण आहे? QR अपॉन कोण आहे? PR. इक्वेशन सेकंड. आणि 2 मिनिटासाठी हा पॉट जो आहे तो मी थोडा स्लाइड करतो आणि या ठिकाणी तुम्हाला लिहितो. सो हा पण इकडे घेतो. पहा, जर मी पायथागोरस थेरम विचारला तुम्हाला, तुम्ही म्हणता सर पायथागोरस थेरम काय आहे? PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हा कोणाचा फॉर्म्युला? पायथागोरस. तुम्ही तर मेन्शन करू शकता, इट इज अ फॉर्म्युला ऑफ पायथागोरस थेरम. दोन्ही साईडला आपल्याला हायपोटेनसने डिवाइड करायचं. एखादा रूल कधी तयार करतो बघा, कालच्या क्वेश्चन्समध्ये पाहत असताना अशा प्रकारचा ट्रायंगल दिला जायचा, 2 साईड दिल्या जायच्या. पायथागोरसचा वापर करून आपण काय करायचं होतं? बाकीचे रेशोज फाइंड करायचे. पण आता पायथागोरस काय म्हणत आहे? इथून पुढे मी असा एक रूल देतो, माझी गरज लागणार नाही. म्हणजे आता काय आहे, जर दोन्ही साईडला पायथागोरस डिवाइड करण्याचा प्रयत्न केला कोणी हायपोटेनसनी, तिथे येणार आहे PR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर इज इक्वल टू, इथे कोण येणार आहे? PQ स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर प्लस इथे कोण येणार आहे? QR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. इथे तुम्ही मेन्शन करू शकताय डिवायडेड बोथ साइड बाय किती? PR स्क्वेअर. आता हायपोटेनसने डिवाइड केल्यानंतर कोण येणार आहे? 1. बरोबर. PQ आणि PR यांना स्क्वेअर असल्यामुळे कॉमन स्क्वेअर कसा येईल वरती? PQ अपॉन PR होल स्क्वेअर प्लस इथे सुद्धा कोण येणार आहे? QR अपॉन PR होल स्क्वेअर. तुम्ही मला सांगा, ब्रॅकेटच्या आतमध्ये जो रेशो आहे PQ अपॉन PRचं नाव कोण आहे? साइन. आणि पलीकडे ब्रॅकेटच्या आतमध्ये जो रेशो आहे QR अपॉन PR त्याचं नाव कोण आहे? कॉस. जर मी नाव रिप्लेस केली सो 1 जाग्यावर राहील, PQ अपॉन PR जागा काय? साइन थीटा होल स्क्वेअर प्लस इथे कोण येणार आहे? कॉस थीटा होल स्क्वेअर. तर हा स्क्वेअर आपण असा पण लिहू शकतो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असा लिहू शकतो. थोडक्यात याचा अर्थ काही फॉर्म्युला मी तुम्हाला इथे प्रूव्ह करून दिला. हा 9वीला आपल्याला लिहायचं नाही, पण जर समजा एखाद्याने विचारलाच तर तुम्ही साइन कॉसच्या व्हॅल्यूज कुठे टाकायच्या? पायथागोरसच्या फॉर्म्युल्यामध्ये. पण अगोदर कशाने डिवाइड करायचा? हायपोटेनस. सर याचा फायदा काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या रूलचा, एखाद्या शॉर्टकटचा फायदा काय? तर कालच्या क्वेश्चन्समध्ये 2 व्हॅल्यू दिल्याशिवाय आणि पायथागोरस वापरल्याशिवाय ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढता येत नव्हते. मग आता काय करायचंय? जर तो म्हणतो की मला तुम्हाला एक जरी रेशो दिला, आता कोणता? एक जरी रेशो दिला तरी बाकीचे रेशोज काढू शकता विदाउट टेकिंग हेल्प ऑफ पायथागोरस. पायथागोरसच्या फॉर्म्युल्याची मदत न घेता. आता एवढं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर आपल्याला फक्त फॉर्म्युला म्हणून एवढं नोट करायचं आहे. सो तुम्ही ही लाईन आणि ही लाईन लिहू शकताय, बाकीच नाही लिहिलं तरी चालेल. हेडिंग टाका. राईट डाऊन द हेडिंग प्रॅक्टिस सेट 8.2. प्रॅक्टिस सेट 8.2 देर इज अ क्वेश्चन. ते म्हणत आहेत कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पहा तुम्ही, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा तिघांपैकी एकाचाच रेशो दिलाय आणि ते म्हणतात तुम्ही बाकीचे 2 रेशोज फाइंड करा. मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला साइन आणि कॉस पैकी एक व्हॅल्यू दिली की आताचा रूल लावू शकताय. कोणता? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 वाला. मग आपल्याकडे कोण दिलाय? कॉस. आपला रूल लावला कोण मिळेल? साइन. आणि साइनला कॉसने डिवाइड केलं कोण मिळतो? टॅन. ठीक आहे. मग एक एक्झाम्पल आपण इथे कव्हर अप करू. सो एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट कॅल्क्युलेशन, सपोज व्हॉट वी हॅव अ कॉस थीटा इज इक्वल टू 35 अपॉन 37. करेक्ट. मग तुम्ही म्हणू शकता फॉर्म्युला वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला माहिती आहे आपला? साइन स्क्वेअर थीटा प्लस बोलत राहा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1.
दोघांपैकी जी व्हॅल्यू दिली ती टाकायची. कोणाची व्हॅल्यू दिली? कॉसची. मग पुढचा पार्ट जागेवर लिहायचा. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा जागेवरती प्लस कॉसची व्हॅल्यू किती आहे? 35 बाय कोण? 37. सो 35/37 होल स्क्वेअर. पुढे कोण असणार आहे? 1. आता 35 आणि 37चा स्क्वेअर करावा लागेल. कॅल्क्युलेशन करू शकताय. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस 35चा स्क्वेअर काय येणार आहे? 1225 आणि 37चा स्क्वेअर आपल्याला करावं लागेल. 37 इंटू 37. सो 35चा स्क्वेअर किती आलेला आहे? 1225 आणि 37चा स्क्वेअर किती आहे? 1369 इज इक्वल टू कोण? 1. आता हा पूर्ण रॅशनल नंबर पलीकडे जाऊन काय होईल? मायनस. अलीकडे कोण शिल्लक राहील? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 1225 बाय 1369. हे कॅल्क्युलेशन्स लर्न करायचे. शॉर्टकट्स आहेत. 30 सेकंड जास्तीत जास्त लागतात अशा स्टडीमध्ये. वारंवार या कॅल्क्युलेशन्समुळे विद्यार्थ्यांमध्ये स्लो कॅल्क्युलेशन झालेले आहेत, फक्त हे न आल्यामुळे. सो याने मल्टिप्लाय करायचं काय येणार आहे? ते साइन स्क्वेअर थीटा जागेवरती याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे? 1369 मायनस 1225 बाय काय आहे? 1369. सांगा आता. साइन स्क्वेअर थीटा जागेवरती या दोघांची वजाबाकी तुम्हाला करावी लागणार आहे. सांगा बरं. 9 मधून काय गेले? 5. किती राहिले? 4. बरोबर. 6 मधून 2 गेले, खाली किती राहिले? 4. आणि 13 म्हणजे 3 मधून 2 गेल्यानंतर काय राहणार आहे? 1. 0 मधून 1 मधून 1 0. सो उत्तर आलेलं आहे 144. आपण खाली कोण आहे? 1369. स्क्वेअर रूट काढा. आत्ताच आपल्याला माहिती झालेला हा जो आहे तो कोणाचा स्क्वेअर आहे? 37चा. स्क्वेअर रूट काढल्यानंतर परत 37 येणार आहे. हा स्क्वेअर कोणाचा आहे? 12चा. सो इथे लिहिन मी देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू 12/37. आता तुम्ही सांगा आपल्याकडे कोण आहे? कॉस. आता कोणाला आहे? साइन. दोघांचं डिव्हिजन कोण मिळेल? टॅन. सो मी या ठिकाणी या बॉक्समध्ये लिहितो. सो देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू कोण? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे? 12 बाय कोण? 37. कॉस थीटा किती आहे? 13 बाय नॉट 30 किती? 35 बाय कोण? 37. प्रॉपरली डिव्हिजन जर केलं तुम्ही तर कोण येणार? 37 कॅन्सल आणि उत्तर काय येणार आहे? 12/35. हा कोण आहे? टॅन. म्हणजे तुम्ही कॉस दिलाय, साइन काढला, साइन काढल्यानंतर टॅन काढला. इथे सुद्धा आता साइन आहे, तोच फॉर्म्युला लावावा लागेल. परंतु एक अशी कंडिशन आहे, 10वीला रूल आहे, 9th स्टँडर्डमध्ये जर टॅन दिला तर साइन आणि कॉस मिळत नाही. 10वीच्या रूलप्रमाणे मिळतोय, पण आपण 9th स्टँडर्डमध्ये आहोत तर रूल लावता येणार नाही. मग सर असं एक एक्झाम्पल घ्या की जे आम्हाला टॅन दिल्याच्या नंतर काय करायचं. ठीक आहे. आता 2 मिनटं काय करा, पॉज करा आणि हे सगळं लिहून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं सरांनी? जर टॅनची व्हॅल्यू 1 दिली तर साइन आणि कॉस साठी 10वीचा फॉर्म्युला 9th स्टँडर्डमध्ये लावायचा नाही. मग 9th स्टँडर्डमध्ये काय करायचं थोडक्यात पाहू. सो या ठिकाणी आपल्याला कोण दिलेला आहे? साइन. हा अंडर वाला घेऊ. जरा थोडे का विद्यार्थी तेच घाबरते याला. सो पहा त्यातला सगळ्यात शेवटचा आहे. कोण आहे आपल्याकडे? टॅन थीटा इज इक्वल टू 1/2√2. करेक्ट. अशा केसेसमध्ये आपण लेट म्हणायचं ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. एक ट्रायंगल स्मरणे घ्यायचा, डायग्राम ड्रॉ करायची, त्याच्यामध्ये आपण स्वतः नाव द्यायचं ABC. बी कुठं आहे? 90 डिग्रीला. थीटा आपण ठेवायचा मानाने किती? सीच्या या पोझिशनला. आणि आपण लिहायचं सो देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू डायग्राम टॅन थीटा काय असणार आहे? AB/BC. करेक्ट. आता तुम्ही सांगा टॅन थीटाची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे आपल्याला? 1/2√2. इथे पुट करा. देअरफॉर 1/2√2 इज इक्वल्स टू कोण? AB/BC. आता याला लेट मानू शकताय. लेट मानल्यानंतर AB आणि BC ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो काय येणार आहे? सो देअरफॉर लेट AB म्हणजे कोण असणार आहे? 1 म्हणजे कोण? 1K. सो देअरफॉर पुढे कॉमा करून लिहू शकताय किंवा खाली लिहू शकताय BC इज इक्वल टू किती के येणार आहे? 2√2K. कोणत्याही रेशोला आपण काय लावतो? मल्टिप्लायर. आता किती साईड झाले आपल्या? 2.
कालच्या क्वेश्चनमध्ये असा एक क्वेश्चन घेतला होता के लावायचा. आता आपण बाय युजिंग काय यूज करायचं आहे, बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम सांगा AC चा स्क्वेअर इज इक्वल टू कोण असणार आहे बोलत राहा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या फॉर्म्युलेचं नाव पायथागोरस थेरम. आता जेवढे जेवढे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत त्या के वाल्या त्या पुट करा. सांगा काय येईल, AC स्क्वेअर जागेवरती राहील, AB ची व्हॅल्यू कोण असणार आहे के स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू कोण आहे 2√2k होल स्क्वेअर. पुढे सांगा AC स्क्वेअर इज इक्वल टू बोलत राहा के स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर दोघांना मल्टिप्लाय करा स्क्वेअर करा, मग 2 चा स्क्वेअर कोण 4 √2 चा 2 k चा स्क्वेअर k. अजून एकदा सिम्प्लिफाय करू. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर जागेवरती प्लस 2 × 4 8 के स्क्वेअर जागेवरती 8k स्क्वेअर 1k स्क्वेअर आणि 8k स्क्वेअर असं किती के स्क्वेअर तयार होते 9. म्हणजे कोण AC स्क्वेअरची व्हॅल्यू कोण आली 9k स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट घेऊ शकताय. सो AC इज इक्वल टू कोण 3k कोण 3k. आता आपल्याकडे तिन्ही व्हॅल्यूज आहेत. AB कोण आहे 1k, BC कोण आहे 2√2k आणि AC कोण आहे 3k. आता आपण साइन आणि कॉस काढू शकतो. सो देअरफॉर तुम्ही सांगा आता साइन थीटा इज इक्वल टू अकॉर्डिंग टू डायग्राम कोण असणार आहे AB अपॉन AC. सो आय विल राईट हिअर AB अपॉन AC. AB म्हणजे कोण 1k, AC आताच काढलाय किती 3k, उत्तर काय आलं 1/3. ठीक आहे. आणि अजून काय काढू शकताय, कॉस सुद्धा काढू शकताय. सो काय कॉस थीटा इज इक्वल्स टू कोण आहे अकॉर्डिंग टू डायग्राम कॉस थीटा इज इक्वल टू बोलत राहा BC अपॉन AC. सो BC अपॉन AC. BC म्हणजे किती आहे तर 2√2k 2√2k अपॉन हा कोण आहे 3k k कॅन्सल, उत्तर काय येणार आहे 2√2/3. तर अशा प्रकारे तुम्ही थर्ड वनचं उत्तर जे आहे याचं लेट मानून ट्रायंगलच्या मदतीने. आता 10वीला आल्यानंतर त्याचा पण एक शॉर्टकट आहे, पण तुम्ही 9वीला असल्यामुळे हा शॉर्टकट शिकवलेला नाही. तुम्हाला काय करावं लागेल, एक ट्रायंगल मानावं लागेल आणि कालच्यासारखं एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी भरपूर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यापैकी एकच क्वेश्चन पेपरला येईल, कोणता पण येईल. आणि मोस्टली मी तुम्हाला आत्ताच सांगतो साइन किंवा कॉस दिलेला येईल. साइन आणि कॉस दिले काय लावायचा फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला लावायचा आत्ताच शिकवलं सांगा बरं. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन आणि कॉस इतके जवळचे आहेत यांच्यापासून भरपूर काही रिलेशन्स ट्रिग्नोमेट्रिक मिळतात पुढे पुढे सुद्धा. सो नोट डाऊन करून घ्या. ते काही क्वेश्चन्स भरपूर आहेत, तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकताय. काही अडचण आली तर मला विचारू शकताय. ओके, वी हॅव क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ओके, फ्रॉम द एक्सरसाइज देर इज अ क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आणि पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे सॉल्व एक्झाम्पल. काल शिकवलं ना मी, सेम त्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. सो कोणी याचं उत्तर जर शोधायचं झालं तर काय लिहिता तुम्ही 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. सिन्स हा 30 डिग्री आणि हा 40 डिग्री आहे तर कालचा टेबल आपल्याला आठवावं लागेल. आता आज मला आठवतोय मी लिहितो, एक्झाममध्ये तुम्हाला आठवून तुम्हाला लिहावं लागेल. करेक्ट. सो काय येणार आहे हा 5 मल्टिप्लायर आहे 5 ॲज इट इज. साइन 30 म्हणजे कोण आहे 1/2 प्लस 3 ॲज इट इज. tan 45 चा अर्थ कोण आहे 1. कॉस आणि साईनची व्हॅल्यूज कोण होतात सेम. साइन बाय कॉसला काय करतो डिवाइड केल्यानंतर उत्तर 1 येत आहे. 5 × 2 5 × 1 काय येणार आहे 5/2 प्लस 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनोमिनेटर सारखं करा. हा 2 याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे 6. 5 प्लस 6/2 आणि फायनल आन्सर तुमचं असणार आहे 11/2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस एक्झाम्पल. म्हणून त्यांनी सांगितले व्हॅल्यू फाइंड करा. नोट डाऊन दिस. सेकंड मधील सेकंड सोपा काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो 4/5 tan स्क्वेअर कोण आहे 60 प्लस 3 इथे कोण आहे साइन स्क्वेअर 60. स्क्वेअर आहे म्हणून घाबरू नका, बघा स्टेप बाय स्टेप आन्सर्स. कीप 4 and 5 ॲज इट इज into फर्स्ट ऑफ ऑल tan 60 ची व्हॅल्यू आठवा. दिस इज √3 आणि मग स्क्वेअर द्यायचं त्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट हिअर द व्हॅल्यू ऑफ tan 60 दॅट इज √3 आणि हा स्क्वेअर वरती जसं तसा प्लस 3 ॲज इट इज into साइन 60 ची व्हॅल्यू कोण आहे √3/2 आणि मग त्याला स्क्वेअर करा. 4/5 ॲज इट इज √3 चा स्क्वेअर कोण आहे 3 प्लस 3 ॲज इट इज into √3 चा स्क्वेअर कोण 3 आणि 2 चा स्क्वेअर कोण आहे 4. आता याला सिम्प्लिफाय करा
तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. सो 4 × 3 12/5 प्लस 3 × 3 9 नॉट 6 9/4. डिनोमिनेटर इक्वल आहे का नाही आहे. अशा केसेसमध्ये काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 4 याला मल्टिप्लाय करतो. सांगा बरं काय 4 × 12 सांगा लवकर 48 प्लस 5 × 9 45. आपण या दोघांचा गुणाकार खाली लिहितो दॅट इज 20. यांची ॲडिशन करा तुम्हाला इथं उत्तर मिळून जाईल 20 ॲज इट इज 5 + 8 13 कॅरी 1 5 + 4 9 दॅट इज 93/20. सिन्स तुम्ही या रेशोच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढतायत त्याच्यामुळे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्येच उत्तर ठेवायचं, पॉईंटमध्ये घेऊन जायचं नाही. ओके, हा क्वेश्चन झाला असेल तर क्वेश्चन नंबर 3 आपण ट्राय करू शकतो. सो काय म्हणत आहे क्वेश्चन नंबर 2 मधील 3rd 2 sin 30° प्लस cos 0° विद्यार्थी मित्रांनो प्लस 3 sin 90°. शांतपणे टेबल आठवण्याचा प्रयत्न करा. साईनवाला 2 ॲज इट इज इंटू sin 30 म्हणजे कोण 1/2 प्लस cos 0 याचा अर्थ cos 0 हा काय असणार आहे 1 प्लस 3 ॲज इट इज आणि sin 90 सुद्धा कोण होता 1. 2 याला डिवाइड केल्यानंतर कोण होणार आहे 1 प्लस हा 1 ॲज इट इज प्लस हा 3 × 1 काय असणार आहे 3. या सगळ्यांची ॲडिशन काय येणार आहे तुमचं उत्तर 5. सो क्वेश्चन नंबर 3चं उत्तर एकदम सोपं आहे. अशा प्रकारचं मी ॲडमिशन टेस्टमध्ये सुद्धा टाकला होता. नोट डाऊन करून घ्या. बघू आपण पुढे क्वेश्चन नंबर 3च्या नंतर क्वेश्चन नंबर 4 हा माझ्यासाठी फेवरेट आहे क्वेश्चन ऑलवेज. काय सांगत आहे tan 60° अपॉन कोण आहे sin 60 प्लस cos सुद्धा कोण आहे 60. tan 60 जो आहे बघा कोण आहे हा tan 60 तो कोण आहे √3. ही हो अपॉन वाली लाईन जास्त लांब ओढली. sin 60 जो आहे तो कसा आहे √3 अपॉन कोण आहे 2 प्लस cos 60 आहे 1/2. डिनोमिनेटर सारखा आहे. असं समजा की वरती कुणीच नाही आहे आणि दोघं जणच आहे. मग यांचा डिनोमिनेटरचं सेम आहे तर यांची ॲडिशन करू शकतो. म्हणजे √3 वरचा जागेवरती ही लाईनसुद्धा कशी आहे जागेवरती. हे डिनोमिनेटर सारखं आहे तर मी एकच लिहीन किती लिहीन 2. यांची ॲडिशन कोण असणार आहे √3 + 1. रूल काय सांगतो डिनोमिनेटरला जर डिनोमिनेटर असेल तर तो कुठे जातो वरती. याचा अर्थ सरळ तुमच्याकडे उत्तर आलेला आहे. हा 2 वरती जाईल म्हणजे कोण 2 √3 आणि डिनोमिनेटरला फक्त शिल्लक राहील कोण √3 + 1. हा क्वेश्चनला तुम्हाला एकदा दोनदा रिपीट कॅल्क्युलेशन करावे लागते. व्हिडिओ पॉज करून बघावं लागतात काही क्वेश्चन्स. तर प्लीज समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. दोन्ही क्वेश्चन झाले असतील तर क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आपण ट्राय करू. काय आहे सर cos² 45 cos² 45° प्लस sin² कोण आहे 30°. सो cos ची व्हॅल्यू कोण आहे cos 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 होल स्क्वेअर प्लस sin² ची व्हॅल्यू कोण आहे 1/2 होल स्क्वेअर. आता स्क्वेअर केल्यानंतर 1चा स्क्वेअर 1 √2चा स्क्वेअर कोण येणार आहे. बरेच विद्यार्थी सर टॉपिकमध्ये शिकलो कोण आहे 2 प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर कोण आहे 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा फक्त याला मल्टिप्लाय करा डिनोमिनेटर इक्वल होऊ शकतो. 4 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय 4 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय 2. या दोघांचा गुणाकार किती आला 8. सांगा दोघांची ॲडिशन 6/8 म्हणजेच उत्तर काय येणार इथं 2 ने भाग केल्यानंतर 3/4. नोट डाऊन करा. ओके विद्यार्थी मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल्स म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर 5 एक्झाम्पल्स आपण पाहिलेत तर माझ्या माहितीनुसार तुम्ही 6 नंबरचे एक्झाम्पल ट्राय करू शकताय. नाही काही अडचण आली तर मला सांगा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. आता आजच्या लेक्चर्समधील शेवटचे एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. पहा इथे काय दिले बघा तुम्हाला येत आहे ऑब्झर्वेशन करा. काय दिले sin θची व्हॅल्यू काय दिली 4/5 आणि काय विचारलंय cos. आपल्याकडे एक रूल आहे कोण आहे sin² + cos² = 1. या रूलचा वापर करू शकतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले cos दिला आणि काय विचारलाय sin. cos आणि sin कोणताही एक दिला तर रूल लावायचा. tan सुद्धा काढू शकतो. मग याच्यामध्ये काय येईल तुम्ही सांगा मी लिहित राहतो. काय आहे आपल्याकडे सांगा sin θ = 4/5. वी नो दॅट आम्हाला माहित आहे. कोणता फॉर्म्युला माहित आहे सांगा
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दोघांपैकी कुणाची व्हॅल्यू दिली? मग पुट करा. कोण आहे? 4/5 होल स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. हा कॉस स्क्वेअर थिटा जागेवरती इज इक्वल टू 1. हा पूर्ण रॅशनल नंबर अलीकडे काय होईल? मायनस. करू मायनस? मग सांग काय नाही ते. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. हा 25 नी डिनोमिनेटर इक्वल करावं लागेल आपला. मग आता जर या ठिकाणी मला सॉल्व करायचं झालं तर मी काय म्हणेन? सो देअरफॉर पलीकडे कोण आहे? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोण आहे? 25 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 25 मायनस कोण आहे? 16. आणि मग हा 25 काय होईल? आता दोघांचा डिनोमिनेटर होईल. पुढे तुम्ही वजाबाकी करू शकता. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोण? 25 मायनस 16 मीन्स वॉट? 9/25. बाय टेकिंग स्क्वेअर रूट कॉस थिटा इज इक्वल टू 3/25 चा स्क्वेअर रूट कोण येईल? 5. अशा प्रकारे आपण कॉस थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढू शकतो. कोणता रूल महत्वाचा आहे? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा लिहून बघावं लागेल. अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रीचा जवळजवळ सगळा सिलेबस संपला. प्रॉब्लेम सेट बाकी आहे, त्याचे आपण प्रिव्हियस सेलमध्ये एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ. धन्यवाद.